नमस्कार. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय वनस्पती शास्त्र विभागातर्फे BSc भाग 2 च्या सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण खाद्यप्रेमी आणि शेतकरी यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय अभ्यासणार आहोत. म्हणजेच खादाड बॉटनिस्ट जे आहेत असं म्हणूया आपण, थोडक्यात काय म्हणायला हरकत नाही. खादाड बॉटनिस्ट आणि शेतकरी विद्यार्थी मित्र यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचं नाव आहे मिनरल न्यूट्रिशन. तर बघूया आज या मिनरल न्यूट्रिशन नावाच्या टॉपिकमध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत. So in this topic mineral nutrition, the first subunit is introduction about the nutrition of plants and the important nutrients, that is macronutrients and micronutrients. So आजच्या या लेक्चर मध्ये आपण प्लांटच्या न्यूट्रिशन बद्दल काही इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत. त्याच्यानंतर महत्त्वाचे मॅक्रो एलिमेंट्स आणि मायक्रो एलिमेंट्स यांच्या संदर्भात आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. अतिशय मजेशीररित्या ही माहिती आपण मी तुमच्या पुढे सादर करतोय. ती नक्कीच मी अपेक्षा करतो की ती नक्कीच तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि पुढच्या भविष्य काळातल्या म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने ती तुम्हाला उपयोगी पडेल आणि कायमची लक्षात राहील. So every living system requires energy for the proper growth and development, and this energy comes from food molecules. So the supply of food molecules is required for the energy, or we can say energy is supplied by the food molecules. The supply of energy providing food molecules is called nutrition, and nutrition is provided in the form of either organic substances or inorganic substances, or in the both the forms. म्हणजे दोन्ही फॉर्म्स मध्ये, ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये आणि इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये, जैविक आणि अजैविक पदार्थांच्या माध्यमातून आपण न्यूट्रिशन जे आहे हे आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना न्यूट्रिशन हे या दोन्ही फॉर्म मधून सप्लाय केलं जातं. When the nutrition is supplied to the living system in both the forms, that is organic and inorganic, then the living system is called heterotrophic living system. For example, all the animals and parasitic plants, परजीवी जे आहे आणि सर्व प्राणी वर्ग जो आहे ज्याच्यामध्ये आपण सुद्धा येतो, तर हे सगळे जे आहेत त्यांना न्यूट्रिशन जे आहे ते दोन्ही फॉर्म मध्ये लागतं. जो दोन्ही सबस्टन्सेस त्याला त्या लिव्हिंग सिस्टीमला लागतात, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. त्यामुळं त्यांना काय म्हटलं जातं, हेटेरोट्रॉपिक लिव्हिंग सिस्टीम. त्यानंतर जे काही महत्त्वाचे भाग आहेत की प्लांट्स जे आहेत हे निसर्गामधून फक्त इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसचा आधार घेतात आणि आपलं न्यूट्रिशन जे आहे ते कंप्लीट करतात, आपलं अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळं त्या प्लांट्सना आपण ऑटोट्रॉपिक लिव्हिंग सिस्टीम असं म्हणतो. Now the introduction about this topic. The inorganic substances are obtained from surrounding environment, that is atmosphere, water and soil. आता हे जे काही अजैविक घटक आहेत किंवा अजैविक पदार्थ आहेत तर ते कुठल्या कुठल्या माध्यमातून प्लांट्सला मिळतात, तर वातावरणातून म्हणजे ॲटमॉस्फिअर मधून, पाण्यामधून आणि जमिनीमधून. तर यापैकी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे गॅसियस फॉर्म मध्ये असल्यामुळं हवेतून फक्त प्लांट्सला मिळतात.
बाकीचे जे काही एलिमेंट्स आहेत तर ते सॉइल मधून मिळतात. सो फ्रॉम particularly these point of views, we will see the definition about the mineral nutrition. As the source of inorganic elements in the soil are different inorganic minerals, the supply of inorganic elements from the soil is called mineral nutrition. Plants produce their food molecules in the form of organic substances by the processes like photosynthesis and protein synthesis. प्लांट्स जे काय आहेत हे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसचा वापर करून ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये आपलं फूड तयार करत असतात. आणि ते फूड कोणकोणत्या प्रोसेसेस मधून तयार करत असतात, त्यातल्या दोन महत्त्वाच्या प्रोसेसेस आहेत फोटोसिंथेसिस आणि प्रोटीन सिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस बद्दल आपण अभ्यास करतच आहोत. आपल्या हेड डॉक्टर प्रियांका जाधव मॅडम तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतायत. तर त्या फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला तीन महत्त्वाचे एलिमेंट्स त्या पूर्ण रिॲक्शन मध्ये बघायला मिळतील. ते कुठले आहेत? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. While in protein synthesis there are three other elements are required by the plants, that is nitrogen, phosphorus and sulfur. With the help of these three elements the plants produce protein. आता हे ह्या बेसिक प्रोसेसेस साठी लागणारे हे जे काही 6 एलिमेंट्स आहेत हे सोडून सुद्धा आणखीन काही एलिमेंट्स प्लांट्सला लागत असतात. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे गॅसियस फॉर्म मधून मिळतात आणि नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हे जे आहेत प्रोटीन सिंथेसिस साठी लागतात. तर हे सोडून जे काही एलिमेंट्स आहेत तर ते सॉइल मधून मिळत असतात. तर प्लांट मटेरियलचं कंप्लीट अनालिसिस जे आहे, क्वालिटेटिव्ह अनालिसिस, हे आपण फर्नेस थ्रू केलं हाय डिग्री टेम्परेचरला. फर्नेस तुम्हाला माहिती असेल, तुम्ही केमिस्ट्री लॅब मध्ये बघितला असेल. तर हा जो काही फर्नेस आहे तर हा फर्नेस जो आहे, हा पर्टिक्युलर फर्नेस जो आहे तर याच्यामध्ये हाय टेम्परेचरला प्लांट मटेरियलची ऍश केली जाते आणि ह्या राखेचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 60 डिफरंट एलिमेंट्स बघायला मिळतात. तर प्लांट मध्ये असणारे ह्या 60 एलिमेंट्स पैकी फक्त 16 ते 17 एलिमेंट्स हे प्लांट्सला न्यूट्रिशन साठी सप्लिमेंट म्हणून उपयोगी पडतात. तर त्या पर्टिक्युलर 16 किंवा 17 एलिमेंट्सला आपण काय म्हणतो? इसेन्शियल एलिमेंट्स. When plant does not get any one of the element from these essential elements, it produces some abnormality. म्हणजे काय? ह्या इसेन्शियल एलिमेंट्स पैकी एखादा जरी एलिमेंट प्लांटला मिळाला नाही, सॉइल मधून असेल किंवा एन्व्हायरमेंट मधून असेल, तर तो जे काही प्लांट आहे ते एक ॲबनॉर्मॅलिटी क्रिएट करते, आयदर पूर्ण प्लांट मध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गन मध्ये. आता त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण डेफिशियन्सी ऑफ आयर्न which produces a chlorosis. क्लोरोसिस जे आहे याच्यामध्ये जे काही प्लांट्स आहे, इन प्लांट्स बिकॉज ऑफ आयर्न इज रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. म्हणजे काय? आयर्न जे आहे हे क्लोरोफिलच्या सिंथेसिस साठी रिक्वायर्ड एलिमेंट आहे आणि जर प्लांटला सॉइल मधून मिळाला नाही तर प्लांट मध्ये काय होतं की क्लोरोफिल पिगमेंट सिंथेसिस होत नाही आणि लीफचं येलोइंग होणं किंवा एखादा फोटोसिंथेटिक रिजन जो आहे तर तिच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट तयार होत नाही. आता ह्या पर्टिक्युलर एलिमेंट्सची इसेन्शियालिटी कशी चेक करायची असेल तर ती पर्टिक्युलरली आर्टिफिशियली जर कशी चेक करायची असेल तर
त्याच्यासाठी आयदर आपण सँड कल्चर करू शकतो किंवा सोल्युशन कल्चर करू शकतो. या पर्टिक्युलर इमेजमध्ये आपल्याला बघायला मिळेल की सोल्युशन कल्चर किंवा सँड कल्चर कसं केलं जातं. त्याच्यामध्ये ह्या सँडमध्ये किंवा सोल्युशनमध्ये सगळे एलिमेंट्स हे टाकले जातात, प्रोव्हाइड केले जातात प्लांटला ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी, एक्सेप्ट द एलिमेंट विच इज टू बी स्क्रीन, म्हणजे ज्या एलिमेंटचा इफेक्ट प्लांटवरती बघायचा आहे किंवा प्लांटमध्ये काय त्याचा परिणाम होतो किंवा कुठं त्याची रिक्वायरमेंट असते हे बघण्यासाठी ते एलिमेंट फक्त त्या सोल्युशनमध्ये किंवा त्या सँडमध्ये टाकलं जात नाही. आणि अशा प्रकारे आर्टिफिशियली मेथडनं आपण एखाद्या मिनरलची इसेन्शियलिटी जी आहे ती बघू शकतो आणि त्याच्यासाठी पर्टिक्युलरली काही क्रायटेरियाज लावले जातात. तर ते आपण 3 मुख्य क्रायटेरिया आपण बघूया आता. जे क्रायटेरिया फॉर essentiality of the elements, the deficiency, first criteria, the deficiency of an element should make a plant impossible to complete vegetative growth or reproductive growth in the life cycle. म्हणजे काय, एखादा पर्टिक्युलर एलिमेंट जो आहे तर तो प्लांटला त्याची व्हेजिटेटिव्ह किंवा रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ जी आहे त्याच्या लाईफ सायकल मध्ये असणारी, तर त्या पर्टिक्युलर स्टेजला किंवा त्या पर्टिक्युलर ग्रोथला तो एलिमेंट त्या जागी लागणार, म्हणजे लागणारच, डेफिनेटली लागणार. दुसरा क्रायटेरिया आहे सच डेफिशियन्सी शुड बी स्पेसिफिक टू द एलिमेंट अँड इट कॅन बी प्रिव्हेंटेड ऑर करेक्टेड only by supplying the particular element and not by the other element. म्हणजे similarly like the first criteria, second criteria मध्ये काय आहे की तोच एलिमेंट त्या पर्टिक्युलर प्रोसेस साठी लागणार, ना की दुसरा कुठलाही एलिमेंट त्याच्यासाठी चालणार नाही. तर तिसरा क्रायटेरिया आहे the element is directly involved in the nutrition of plant apart from its possible effect in correcting some unfavorable microbiological or chemical condition of the soil or culture solution. म्हणजे काय, एखादा एलिमेंट जो आहे तर तो डायरेक्टली इन्व्हॉल्व असतो प्लांटच्या न्यूट्रिशन मध्ये. मग त्याच्या डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट मध्ये जर सॉइलची कंडिशन जरी अनफेवरेबल असेल किंवा मायक्रोबियल और केमिकल कंडिशन जरी अनफेवरेबल असेल सॉइल मधली किंवा कल्चर मीडियम मधली, जे सोल्युशन आपण प्रोव्हाइड करतोय किंवा जे कल्चर आहे त्याच्यामधली कंडिशन जी आहे ती अनफेवरेबल असेल तरी तो त्याचा इफेक्ट काही होत नाही प्लांटच्या ह्याच्यावरती, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वरती. म्हणजे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन साठी डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट ही त्या एलिमेंटची पर्टिक्युलरली असते. With the help of different culture experiments, it is proved that plants are required 16 inorganic elements, and in 1980 the 70th new element is identified, that is nickel. निकेल जो आहे हा 1980 मध्ये 17वा एलिमेंट आयडेंटिफाय केला. प्लांटच्या कल्चर एक्सपेरिमेंट्स मधून डिफरंट रिक्वायरमेंट ज्या आहेत प्लांटच्या, म्हणजे प्लांटच्या लाईफ सायकल मध्ये वेदर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल, रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ असेल, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी, कोणकोणत्या प्रोसेसला, कोणकोणत्या ऑर्गनला कुठला एलिमेंट रिक्वायर्ड असतो, तर तो त्याच्यावरून 16 वेगवेगळे एलिमेंट्स हे प्लांटला लागतात. आणि 1980 मध्ये निकेल हा एक नवीन कंपोनंट और एलिमेंट हा आयडेंटिफाय केला. तर आता आपण एका छानशा मजेशीर पद्धतीनं हे जे काही 16 किंवा 17 एलिमेंट्स आहेत ते लक्षात कसे ठेवायचे आणि त्यांच्याबद्दलची माहिती बघूया. तर हे 17 एलिमेंट्स आहेत, ह्याच्यामध्ये
दोन प्रकार आहेत. काही मॅक्रो एलिमेंट्स आहेत आणि काही मायक्रो एलिमेंट्स आहेत. आता मॅक्रो का म्हणायचं आणि मायक्रो का म्हणायचं ते आपण बघूया. तर मॅक्रो एलिमेंट्स आर हॅव्हिंग macro means large and present in plants more than 10 millimole per kg of dry weight of the plants. आता प्लांटच्या ड्राय वेट मध्ये हे प्लांट्स हे जे काही मॅक्रो एलिमेंट्स आहेत हे ह्यांची क्वांटिटी जी आहे ही मोर दॅन 10 मिलीमोल्स पर केजी अशी आपल्याला मिळते. आता हे मॅक्रो एलिमेंट्स जे आहेत तर ते कोणकोणते आहेत तर ते लक्षात ठेवण्यासाठी आपण एक छानसं वाक्य घेतलेलं आहे हिंदीमधलं. कौन सजनी मांगे पिया के का. तर कौन म्हणजे काय, CHON म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. देन सजनी मधला S म्हणजे सल्फर, मांगे मधला Mg मॅंगनीज आणि पिया मधला मांगे मधला Mg म्हणजे मॅग्नेशियम, पिया मधला P म्हणजे फॉस्फरस, के मधला K म्हणजे पोटॅशियम आणि कार मधला का म्हणजे Ca कॅल्शियम जो आहे. तर हे जे आहेत हे 9 डिफरंट एलिमेंट्स जे आहेत हे मॅक्रो एलिमेंट्स आहेत. आता आपण मायक्रो एलिमेंट्स कडे वळूया. तर मायक्रो एलिमेंट्स रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी, so they are present less than 10 millimole per kg of dry weight of the plants or used relatively less by the plants. That means they required very less quantity. So for that purpose we again take a new sentence. हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक नवीन आणखीन एक मजेशीर सेंटेन्स घेऊया. नाइस बॉय कॉल्ड मदर मंजन क्यू फे का. तर नाइस मधला Ni म्हणजे निकेल, बॉय मधला B म्हणजे बोरॉन, कॉल्ड मधला कॉल्ड म्हणजे क्लोरीन, मदर मधला MO म्हणजे मॉलिब्डेनम, मंजन मधला Mn म्हणजे मॅंगनीज, Zn म्हणजे झिंक, क्यू मधला Q म्हणजे कॉपर आणि फेका मधला Fe म्हणजे आयर्न. सो दिस इज ऑल अबाउट दी मॅक्रो अँड मायक्रो एलिमेंट्स. याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण या एलिमेंट्सचा जो अपटेक होतो किंवा प्लांट्स कशा प्रकारे हे एलिमेंट्स जे आहेत हे सॉइल मधून ऍब्सॉर्ब करते त्याच्या संबंधित काही थेअरीज, काही कन्सेप्ट्स मांडलेले आहेत. तर त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. सध्या अपेक्षा करतो की ही जी मजेशीर भाषा आहे म्हणजे एखाद्या मजेशीर वाक्यातून तुम्हाला हे मॅक्रो एलिमेंट्स आणि मायक्रो एलिमेंट्स लक्षात राहतील आणि तुम्हाला पुढे या गोष्टींचा नक्कीच फायदा होईल. आणि नेहमी म्हणजे आता ह्या गोष्टींचा हे जे काही एलिमेंट्स आहेत ह्याचा शेती विषयक अभ्यासामध्ये काही पिकांवरती पडणाऱ्या रोगांमध्ये किंवा काही कुठल्या एलिमेंटची कमतरता असेल तर त्याच्यामुळे काय डेफिशियन्सी झालेली आहे, काय त्याचा परिणाम ह्या रोपांवरती, झाडांवरती, शेतीमधल्या पिकावरती झालेला आहे ह्याच्याबद्दल पण आपण पुढच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत. किंवा त्याच्याबद्दलचे परिणाम, एखादा एलिमेंट कमी असेल तर त्याच्या बाबतीत काय उपाय करायचे, त्याच्या दिसणारे परिणाम आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत पुढच्या काही लेक्चर्स मध्ये. तर ही सगळी माहिती तुम्हाला कळाली असेल, काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. तर सध्या परत एकदा ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील अशी अपेक्षा करतो आणि आजचं लेक्चर इथंच थांबवतो. धन्यवाद.